नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रधानमंत्रींच्या आव्हानाला प्रतिसाद. धुळ्यात भाजपाच्या 60 नगरसेवकांनी घेतल्या ई-बाईक. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत धुळे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या 60 नगरसेवकांनी ई-बाईक खरेदी करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी ई-बाईकचा वापर हा काळाची गरज असल्याचे सांगत स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नगरसेवकांनी ई-बाईकचा स्वीकार करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. या उपक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-बाईकच्या माध्यमातून इंधन खर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसं देशामध्ये कॉक्रोच नावाची पार्टी मोठ्या प्रमाणात उदय आलेली आहे. याच्या 2 करोड फॉलोअर्स झालेले आहेत. या संदर्भात आपण एक राजकीय लीडर म्हणून कसं बघता या कॉक्रोच पार्टीकडे कसं बघता? कॉक्रोच पार्टी वगैरे कुठली पार्टी नाही आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी विचार मांडला, परंतु कोणालाही असं व्यक्तिगत म्हणून कोण नाही. आणि त्याच्यामध्ये सामान्य लोक जर असतील तर आम्ही सुद्धा अशा कुठल्या देशहिताच्या मोहीममध्ये नेहमीच सहभागी होतो. आणि मग कोणी स्वतंत्र भूमिका याच्यामध्ये नाही. आपल्याला माहिती की आम्ही सारे देशभक्त लोक आहेत आणि जिथे जिथे देशहिताचा विषय असेल, कॉक्रोच काय, जिराफ काय, एलिफंट काय, ती काय भूमिका बनावं लागेल ती सारी आम्हाला देशहितासाठी सदैव आमची तयारी आहे.